काय रे 32? अरे कॉस्ट्युम कुठे तुझा? हे काय काय रे? अरे हिस्ट्री डे. मस्त हा. मस्त मस्त. छान वाटतंय. किती छान दिसताय सगळे सगळे असे ऐतिहासिक वेशात. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, मी असा का आलोय? कारण इतिहास ही काय फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन नाही आहे. मी तुम्हाला ऐतिहासिक माणसांचं काहीतरी घेऊन या असं म्हटलं होतं. तुम्ही कपडे आणलेत, पण विचार त्याचं काय? त्याचं काय आहे? इतिहासाचं डेफिनेशन जरा बदललेलं आहे. आपल्या दृष्टीने ऐतिहासिक घटना आणि तारखा म्हणजे फक्त इतिहास. मग आपण त्या तारखांवर भांडतो. आपण ऐतिहासिक जागांना पिकनिक स्पॉट बनवतो. ती बदामात कोरलेली नावं आणि पुड्या पडलेल्या आणि गाडीच्या मागे राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला हे सगळं बघायला? आणि ऐतिहासिक माणसं त्यांच्या इतकं दुर्दैवी दुसरं कोणी नाही या देशात. असं मी नाही कुसुमाग्रज म्हणतात. आपण त्यांचे पुतळे बांधतो, पण विचार मात्र जमीनदोस्त करून टाकतो. मला मी MA करत असताना नेहमी वाटायचं की इतर देशांना इतका मोठा भूतकाळ आहे पण इतिहासच नाही आहे. पण मग आपल्या देशाला इतका मोठा इतिहास आहे, त्याचं काहीच का बरं वाटत नाही आपल्याला? सगळेजण इतिहासाला धरून भांडायला तयार आहेत, पण त्याचा हात धरून भविष्यात पुढे पाऊल टाकायला मात्र कुणीच तयार नाही. मनापासून इतिहास जगणाऱ्या आणि जपणाऱ्या माणसांना काय त्रास होत असेल ह्याचा कधी विचार केलाय का हो आपण? नाही ना. सांगा ना. इतिहास काल नसतो, उद्या नसतो, तो आज ह्या क्षणी अस्तित्वात असतो. मला 6 महिने तुम्ही सहन केलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. गेली 8 वर्ष मला हे कोणाला तरी अगदी मनापासून सांगायचं होतं. मला माहिती नाही मी तुम्हाला परत भेटेन का नाही, तुम्हाला परत शिकवेन का नाही, पण आज तुम्हाला सगळ्यांना मला मनापासून एक गोष्ट सांगायची आहे. थँक्यू सो मच. माझं आजचं हे शेवटचं लेक्चर. आज मी तुम्हाला काही शिकवणार नाही. हा हिस्ट्री डे तुम्हाला हवा तसा तुम्ही साजरा करू शकता.